नमस्कार मित्रांनो, विराकर अकॅडमीमध्ये मी विकास वाळे तुमचं मनापासून स्वागत करत आहे. तर मित्रांनो, जिल्हा परिषद भरतीमधला आरोग्य सेवक 40% सध्या पेपर चालू आहे. तर आजचे जे शिफ्टमध्ये झालेले जे पेपर आहेत त्यांचं आपण विश्लेषण इथे बघणार. त्याच्यामध्ये मेन टॉपिक काय आपला की कसा होता आजचा पेपर? कोणत्या टॉपिकवर प्रश्न येत आहेत आणि जेणेकरून जे उद्याचा जो पेपर होणार आहे, आरोग्य सेवक 40% त्याच्यानंतर 50% हे जे 2 अजून कोर्स बाकी आहेत जसेच की समोर अजून स्टाफ नर्स सुद्धा बाकी आहे मित्रांनो. तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचंय, ग्रामसेवकच्या विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे आपली तयारी ठेवायची इथे आपण त्या विषयावर डिस्कस करणार आहोत. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच विराकर अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्रांनो. चला तर वेळ न घालवता आपण डिस्कस करूया आजचा पेपर कसा होता आणि काय टॉपिक आहेत आणि कसा आपण पेपर अटेम्प्ट करायला पाहिजे होता. तर मित्रांनो पूर्ण 100 मार्काचा पेपर असतो आपल्याला माहितीच आहे. तर बघा मराठी व्याकरणमध्ये तुम्हाला शक्यतोवर काय करायचं तर बघा म्हणी चांगल्या करून जा, वाक्यप्रचार चांगले करून जा, समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, काळ आणि मराठी व्याकरणमधले जे काही काळामध्ये टेन्स वगैरे जे आपण म्हणतो ना की नाही, म्हणजे तुम्हाला इथे काय करायचंय, तुम्हाला इथे रिकाम्या जागा दिलेल्या राहतील, तर इथे कोणत्या काळानुसार शब्द वापरायचा आहे असे प्रश्न येतील. त्यानंतर तुम्हाला कोणतं क्रियापद वापरायचं आहे ते इथं चेक करायचंय. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला उतारावर प्रश्न आलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे. मराठी व्याकरणमध्ये शक्यतो उतारा येत नसतो. कारण 15 क्वेश्चनच आहेत तुम्हाला इथं मराठी व्याकरणचे, तर इथे तुम्हाला उतारा वगैरे येणार नाही. इंग्लिशमध्येच येऊ शकतो. तर आजच्या पेपरमध्ये सुद्धा म्हणी आल्या आहेत, वाक्यप्रचार, समानार्थी शब्द, विरोधी शब्द, काळ, मराठी व्याकरणचे काही टॉपिक असे एकूण 15 क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळाले. लेव्हल काय होती पेपरची? तर खूप इझी लेव्हल होती मित्रांनो. ठीक आहे. इझी लेव्हल होती. शब्द आतापर्यंत आपल्याला कोणी मिळालेले नाहीत की ॲक्च्युअली समानार्थी शब्द, विरोधी शब्द कोणता आलेला आहे तो बघायला नाही मिळाला. ठीक आता इंग्रजी व्याकरण म्हणजे काय? इंग्रजी व्याकरणमध्ये तुम्हाला इथं वन वर्ड सबस्टिट्यूशन बघितलंय, पॅराजंबल, एरर चेक, स्पेलिंग चेक. आता इथे एरर मिस्टेक आणि स्पेलिंग मिस्टेक वगैरे असं दिलेलं राहतील, ऑप्शन दिलेले राहतील. त्यामध्ये तुम्हाला करेक्ट शब्द ओळखायचा आहे. इथे एररमध्ये वाक्य तुम्हाला चुकीचे दिलेलं राहतील, त्यातलं करेक्ट वाक्य कोणतं आहे ते ओळखायचं आहे. उतारावर प्रश्न मात्र काल आले नव्हते कालच्या शिफ्टमध्ये, पण आज मात्र उतारावर प्रश्न आले. म्हणजे असे तसे नाही तर 5 क्वेश्चन तुम्हाला इथे बघायला मिळाले. बाकी 10 क्वेश्चन ग्रॅमॅटिकली होते. ठीक आहे. तर अशा प्रकारे इंग्रजी होता. इंग्रजी सुद्धा खूप इझी आहे मित्रांनो. ठीक आहे. इझी लेवल आहे. तुमची तयारी जर चांगली असेल नक्कीच तुम्ही इथं पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि IBPS नेहमी इंग्रजी हे खूप परफेक्ट आणि थोडंफार तरी तुम्हाला तयारी असणं आवश्यक आहे. कारण इथे तुम्ही चुकीचा ऑप्शन सिलेक्ट केला तर तसे मार्क जाणारच आहे तुमचे. त्यामुळे इथे इंग्रजी थोडंसं टफ राहतं IBPS. ठीक आहे. आणि इंग्रजीवर चांगलाच हात असणं आवश्यक आहे. दुसरं बघा अंकगणित बुद्धिमत्तेमध्ये काय बघायला मिळतं. मित्रांनो 2 प्रश्न बघायला मिळाले. टक्केवारीवर प्रश्न होता, वेगवर होता, सरासरी होता आणि सरळउत्या होता. तर इथे अंक नंबर सिरीजवर प्रश्न नक्कीच प्रत्येक शिफ्टला तुम्हाला बघायला मिळणार आहे. ठीक आहे. टक्केवारी सुद्धा IBPSचा फेव्हरेट आहे. ठीक आहे. IBPS जर कोणी म्हटलं तर काय फेव्हरेट चॅप्टर आहे तर टक्केवारी आणि तसंच SI आणि CI हे चॅप्टर जे पर्सेंटेज वाईज हे फेव्हरेट चॅप्टर आहेत. IBPS नक्की तुम्हाला 1 तरी 2 प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील. नंबर सिरीज प्रत्येक शिफ्टला तुम्हाला बघायलाच मिळणार आहे. फक्त काय होईल कधी-कधी कोणत्या शिफ्टला तुम्हाला रॉंग नंबर सिरीज बघायला मिळेल. ठीक आहे. तर त्याची तयारी ठेवा. यावेळेस कॅलेंडरचं बैठक व्यवस्था, सहसंबंध म्हणजे काय सिलॉगिझमवर सुद्धा तुम्हाला इथे बघायला भेटेल. कोडिंग डिकोडिंग सुद्धा विचारलेले आहे मित्रांनो. सोबतच तुम्हाला इथे रेशोवर सुद्धा प्रश्न बघायला मिळाला आहे. गुणोत्तर आणि प्रमाण याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेत. याच्यामध्ये जर अजून एक टॉपिक ॲड करायचा झाला तर मित्रांनो इथे तुम्हाला अल्फा न्यूमेरिक सिरीजवर सुद्धा प्रश्न बघायला मिळाले आहेत. जेणेकरून कालचा पॅटर्न सेम तो फॉलो झालेला आहे. फक्त तुम्हाला इथे तयारी सगळ्या चॅप्टरची असली पाहिजे. बेसिक क्वेश्चन आहेत, जास्त अवघड नाही आहे, टफ नाही आहे प्रश्न. फक्त अटेम्प्ट पूर्ण करा. कारण की हे 15 मार्क तुमचे हातचे आहेत मित्रांनो. तर इथे तयारी जर तुम्हाला चांगली करायची असेल तर नक्कीच विराकर अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की इथे आपण अंकगणित आणि बुद्धिमत्ता यांची चांगली तयारी करून घेत असतो. तर हे चॅप्टर आपण आपल्या चॅनलवर घेत असतो. ठीक आहे. हे जे विषय सामान्य विज्ञानमध्ये काय बघायला मिळालं म्हणजे टेक्निकलमध्ये तुम्हाला काय बघायला मिळालं. ठीक आहे. टेक्निकलचं विद्यार्थ्यांना आवर्जून सांगायचं आहे मला की 10वी पर्यंतचे स्टेट बोर्ड आहे. म्हणजे तुम्ही बघा 5वी पासून जरी बघितलं की 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी आणि 10वी. ठीक आहे.
छोटे छोटे पुस्तक आहे मित्रांनो, हार्डली तासा दीड तासात संपून जातील एवढे छोटे पुस्तक आहेत. हे रीड करून घ्या एकदा. तुमचे वेळ म्हणजे जास्त करून टेक्निकलचे तुम्हाला 40 मार्क जर पाहिजे असतील तर हे 5 स्टेट बोर्डचे जे पुस्तक आहे ते रीड करणं खूप आवश्यक आहे तुम्हाला. कारण की टेक्निकलचे प्रश्न डायरेक्ट तुम्हाला इथून स्टेट बोर्डमधून बघायला मिळतात. त्यामुळे हे मोस्ट IMP आहेत. हे नक्कीच रीड करून जा, कारण ज्यांचा 50% पेपर अजून बाकी आहे, 50% वाल्यांना आवर्जून सांगायचं मला की हे बुक नसतील तर नक्की रीड करून घ्या. याच्यावरचे MCQ सुद्धा आपण घेणार आहोत. तसेच की आज संध्याकाळी तुम्हाला याच्यापैकी एक 50 प्रश्नांचा सेट मी आपल्या लेक्चरवर घेणार आहे, जे फक्त टेक्निकलचा. ठीक आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच आज लेक्चर बघून घ्या. टेक्निकलचे 50 मोस्ट प्रश्न मी घेणार आहोत. तर ते लेक्चर तुम्हाला संध्याकाळपर्यंत आपल्या चॅनलवर बघायला मिळेल. गुरुत्वाकर्षण कालवी प्रश्न तर आजही प्रश्न आहे. रासायन अभिक्रिया तुम्हाला करत जायचं आहे. याच्यामध्ये पाणी, हवा, त्यात कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन हे जे काय आहेत किंवा प्रदूषण करणारे जे काही वायू घटक आहेत ते तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे, कारण त्याच्यावर प्रश्न पडत आहेत. उष्णता आणि प्रकाशावर सुद्धा प्रश्न पडत आहेत. सोबतच तुम्हाला SI रेट म्हणजे एक आणि परिणामी जे असतात, म्हणजे प्रत्येक जसं की तासाचा जो काय आहे, समजा आपण काय म्हणतो तास कशात मोजतो आपण, म्हणजे वेळ टाइम कशात मोजतो, तर टाइम आपण हवर्स, मिनिट आणि सेकंदमध्ये मोजतो. तसं हे काय झाले, याचे एकक झाले ह्याचे टाइमचे. तसंच तुम्हाला काय विचारलं, वर्कचं विचारलं, तर वर्क काय आपण जूलमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर तसं बघायला गेलं तर अजून कोणता आपण बघतो बघा, स्पीड आपण किलोमीटर पर हवर्समध्ये बघतो, बरोबर आहे की नाही, किलोमीटर पर हवर्समध्ये बघतो. आणि हे जर मीटरमध्ये असेल तर मीटर पर सेकंदमध्ये आपण स्पीड मोजत असतो. तर हे काय झाले, एकक झाले यांचे. तर हे तुम्हाला करणं आवश्यक आहे. तर याची सुद्धा तयारी तुम्ही चांगली ठेवा. सामान्य ज्ञानवर तुम्हाला काय प्रश्न मिळाला, म्हणजे JK आणि GS वर प्रश्न काय बघायला मिळतो बघा. तुम्हाला इथे करंट अफेअर सुद्धा करायचं आहे. करंट अफेअर कमीत कमी तुम्हाला मित्रांनो 3 ते 4 महिन्याचं करायचं. ठीक आहे, म्हणजे बघा आजच्या महिन्यात जर तुमचा पेपर आहे, तुम्हाला प्रश्न बघायला मिळाले आहेत जानेवारीपासून तर एप्रिलपर्यंतचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला बघायला मिळतात करंट अफेअर बेस. ठीक आहे, तर जास्त प्रश्न नाही, 2 ते 3 प्रश्नच बघायला मिळतात, पण कोणताही पडू शकतो. त्यामुळे एक बेसिक तुम्ही प्रश्न म्हणजे त्या रीड करून घ्या मॅगझिन घ्या, जेणेकरून तुमचे मार्क्स जातील नाही. ठीक आहे, बघा इथं अवकाश मोहीम स्टुफिन कधी झाला, रेडॉक्स अभिक्रिया. आता हे प्रश्न काही कालचे सुद्धा आहेत यामध्ये. हे प्रश्न मी यासाठी म्हटलंय की तुम्हाला टाकलेत की जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की प्रश्नांची लेवल काय आहे. ठीक आहे, तर आरबीआयची स्थापना कधी झाली, भारताचे पहिले व्हाईसरॉय कोण होते, प्रबंध अभिक्रिया म्हणजे काय, हे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला GS/GKला बघायला मिळालेले आहेत. रक्षांना मॅडमनी याच्यावर सुद्धा एक लेक्चर घेतलेलं आहे. आपण त्याचं स्पेशली स्पष्टीकरण विथ लेक्चर टाकलेलं आहे मित्रांनो, तर ते आपल्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही बघू शकता. नक्कीच आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. मॅडम तिथे चांगले तुम्हाला क्वेश्चन बघायला मिळतील. मॅडम सगळे टॉपिक तुम्हाला तिथे कव्हर सुद्धा करतायत विथ एक्सप्लेनेशन. प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण आहे, त्याच्या नोट्स सुद्धा आहेत, ते तुम्हाला तिथे बघायला मिळणार आहेत. बघा मित्रांनो, असा होता आजचा पेपर. तर नक्कीच तुम्हाला काय वाटतं याच्यावर तुम्ही कमेंट करून सांगू शकता मला. सोबतच तुम्हाला अंकगणित बुद्धिमत्तेचा एक बेसिक आपण प्रॅक्टिस सेशन घेऊन टाकू एक, जेणेकरून तुम्हाला एक पेपरचा अंदाज येईल. त्याच्यामध्ये या टॉपिकवर सगळे काही प्रश्न आपण त्यावर घेणार आहोत. तर ते सुद्धा लेक्चर तुम्हाला बघायला मिळेल. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या जे सेशन आहे एक्झाम अनालिसिसचं त्याला नक्कीच बघा, कारण की ते सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे तुमच्यासाठी. तयारी करत राहा आणि ज्या विद्यार्थ्यांचे पेपर बाकी त्यांना बेस्ट ऑफ लक, आणि ज्याही देऊन आले त्यांनी निश्चित राहा, कारण की प्रत्येकाचा पेपर थोडासा म्हणजे म्हणता येईल म्हणजे काय जर गुड स्कोअर जर म्हणायला गेलं पेपरचा, की एक्झॅक्ट जर सर पेपर कसा होता की बेस्ट अटेम्प्ट काय होता पेपरचा, तर मित्रांनो तुम्ही जर 75 ते 80 क्वेश्चन अटेम्प्ट करून आले असाल तर तो गुड स्कोअर तुमचा मानला जाईल. कारण की काय पेपरमध्ये जो गॅप होता विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेत, कारण की पॅड खूप जुनी होती, खूप गॅप पडल्यामुळे विद्यार्थ्यांचं थोडंसं चिघत झाली, त्यामुळे जास्त अटेम्प्ट झालेले नाहीत विद्यार्थ्यांकडून, कारण की तो फ्लो राहिला नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे 75 ते 80 क्वेश्चन जर तुम्ही अटेम्प्ट करून असाल तर तुम्ही सेफ आहात आणि तो गुड स्कोअर तुमचा मानला जाईल. बाकी पेपर इझी होता, जास्त हार्ड पेपर नाही आहे, इझी मॉडरेट म्हणता येईल. काही टॉपिक आलेले आहेत तर ते तुम्ही सोडून बाकी क्वेश्चनला सुद्धा अटेम्प्ट देऊ शकता. पेपर पूर्ण 100 बघत चला मित्रांनो, कारण की इथे भरपूर विद्यार्थी म्हणतात की आमचे प्रश्न सुटले सर, बघायला वेळ नाही मिळाला. तसं करू नका, पूर्ण 100 प्रश्न बघून घ्या, कारण की काय क्वेश्चनची लेवल
काही प्रश्नांची टफ आहे तर काही खूप इझी आहे, तर ते प्रश्न तुम्हाला बघणं आवश्यक आहे. ठीक आहे. थँक फॉर वॉचिंग मित्रांनो. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. संध्याकाळचे लेक्चर बघायला मिस नका करू आणि विराट अकॅडमीला सबस्क्राईब करायचे, टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचे, कारण की इथे तुम्हाला मिळणार आहे PDF. ठीक आहे, जे नोट्सच्या स्वरूपात राहतील. ठीक आहे, थँक फॉर वॉचिंग.